अर्धवट सीसी नालीच्या बांधकामामुळे पिंपळढव येथील रहिवाशांच्या जीवास धोका। अर्धवट सीसी नाली बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा, शब्बीर मोहिदीनसाब शेख यांची मागणी। भोकर ते रहाटी सीसी रस्ता व नालीचे काम चालू असून सदरील सीसी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीसी नालीचे बांधकाम चालू आहे। सदरील काम हे सन 2023 मध्ये चालू केलेले आहे। हे काम निखिल कंस्ट्रक्शन मार्फत होत आहे। काही ठिकाणी काम अर्धवट सोडलेले आहे। तेलंगणा महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या मौजे पिंपळढव येथील अर्धवटरित्या सोडण्यात आलेल्या नाली बांधकामामुळे पिंपळढव येथील स्थानिक रहिवाशांचे अतोनात हाल होत असून पावसाचे पाणी त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने ते अर्धवट नालीचे बांधकाम लवकरात लवकर ते पूर्ण करावे अशी मागणी पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मोहिदीनसाब शेख, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। भोकर ते रहाटी रस्त्याचे काम चालू असून सदरील सीसी रस्त्याच्या दोन्ही बाजूला निखिल कंस्ट्रक्शन मार्फत सीसी नालीचे बांधकाम चालू असून सदरील काम हे सन 2023 मध्ये चालू केलेले आहे। आतापर्यंत सदरील शेती नालीचे काम पूर्ण झालेले नाही। संबंधिताला विचारणा केल्या असल्यास उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। सदरील अपूर्ण नाली बांधकामामुळे पावसाळ्यातील नाली पूर्ण भरून त्या नालीचे पाणी अर्जदाराच्या घरात व शेजाऱ्यांच्या घरात शिरत असल्यामुळे स्थानिकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे। या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शब्बीर मोहिदीनसाब शेख निवेदनाद्वारे केली।